प्रेज लॉर्ड. मारिया किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज बघा आपण बनवत आहोत घेवड्याची भाजी. तर त्यासाठी मी तुम्हाला सामग्री दाखवते. सर्वप्रथम आधी आपण लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे 5-6 पाकळ्या, थोडंसं आल्याचा तुकडा, कढीपत्ता, हिरवी मिरची, 2 छोटे चिरलेले कांदे आणि टॅमॅटो. आणि इकडे बघा हा मी घेवडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, ह्याचं पाणी नितळत ठेवलेलं आहे. तुम्ही ह्याला काय बोलतात मला नाही माहिती, पण आम्ही बोंबील घेवडा बोलतो. सर्वप्रथम तेलामध्ये राई आणि हे ना आल्याचे जे तुकडे होते ना, हे थोडेसे आहे ना क्रिस्पी टाईप असे तळून म्हणजे भाजून घ्यायचे छानपैकी, म्हणजे त्याचा पूर्ण वास निघाला पाहिजे, नाही तर ते दाताखाली येऊन कडू लागतात. मग त्याच्यानंतर मी हा लसूण टाकलेला आहे. लसणाचा थोडासा वास निघण्या एवढं आपण थोडंसं त्याला भाजून घेतोय, म्हणजे थोडासा त्याचा कच्चेपणाचा वास निघून जाईल. ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत. कढीपत्ता तर मला प्रत्येक जेवणात खूप आवडतो, कारण त्याचा स्मेल वा 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 मी सांगूच शकत नाही. मी वाटणामध्ये पण कधी कधी असं टाकते, अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये. कांदा बघा, हिरवी मिरची 4-5, तुम्हाला जसं तिखट लागतं त्यानुसार तुम्ही घ्या, तुम्हाला मिरच्या जेवढ्या लागतात. आणि ही भाजी मी मिरच्यांमध्ये पण नाही, कधी लाल तिखटामध्ये पण बनवते, किंवा ह्याला बोंबील घेवडा म्हणतात, ह्याच्यात बोंबील किंवा तुम्ही जवळा टाकून पण खूप छान टेस्टी लागते. मी नेक्स्ट टाईमच्या माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल. आता हा कांदा थोडासा शिजत आला की टमाटा टाकायचा. 1 अख्खा टमाटा मी ह्याच्यामध्ये घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि जसं आपलं हे सगळं भाजून झालं की आपण ह्याच्यामध्ये घेवड्याची भाजी टाकूया. आणि ह्याच्यात काही पाणी वगैरे नाही टाकायचे, 10 मिनिटात आपली ही भाजी होते. हळद आणि हिंग टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये. हिंगाचा एक फ्लेवर पण चांगला येतो, आणि कुठलं काही जर का भाजी वगैरे कधी आपल्या पोटाला बाधते तर तो त्रास होत नाही आपल्याला. आणि ही भाजी 10 मिनिटामध्ये शिजून येते, काय पाणी वगैरे टाकायची गरज नाही. हे बघा, ह्याच्यात मी ना एक छोटासा गुळाचा तुकडा टाकलेला आहे. गुळाने थोडासा वातडपणा जातो भाज्यांमध्ये असेल तर. आणि हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी. हा बघा, हा जो गुळ होता ह्याच्यातला एक अर्धा कापून मी त्याच्यात टाकलेला आहे. आता ही 10 मिनिटं आपण वाफेवरती शिजूया छानपैकी. ह्याची वाफ आलेली आहे, अंगाचं पाणी पण त्याच्या भाजीचं गेलेलं आहे. हे धुरामुळे थोडंसं ब्लर झालं, आय एम रिअली व्हेरी सॉरी. हे बघा, भाजी छान शिजलेली आहे. आता ही शिजलेल्या भाजीमध्ये आपण ह्याच्यात ओला नारळ टाकलेला आहे, छान खवून टाकलेला आहे. आणि तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकता, पण आमच्याकडे जास्त करून माझ्या मिस्टरांना ओला नारळ, म्हणजे प्रत्येक भाज्यामध्ये, कोकणातले असल्यामुळे त्यामुळे प्रत्येक भाज्यांमध्ये ओला नारळ आमच्या असतो. आणि ही भाजी अप्रतिम लागते. मी कधी कधी कोकम पण 1-2 खडे टाकते, पण आता मी टमॅटो टाकलेले आहेत. हे बघा, मी सर्विंग बाउलमध्ये काढलेली आहे आणि वरून कोथिंबीर टाकली आहे. तुम्हाला नक्की आवडली असेल.